नेहमी तीच कोबीची भाजी खाऊन कंटाळलात का? तर आज आपण कोबीपासून अगदी अप्रतिम अशी रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण पहा. हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी अख्खा कोबी घेतलेला आहे. तर त्यामधला आपल्याला अर्धा कोबी या ठिकाणी वापरायचा आहे. तर मी अर्धा कोबी कट करून घेतलेला आहे. कट केल्यानंतर अगदी आपण चौकोनी कांदा कट करतो त्या पद्धतीने कोबी आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. पण या ठिकाणी आपल्याला कांद्यापेक्षाही थोडासा कोबी बारीक कट करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कोबी कट करून घ्या. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळा कोबी कट करून घेते. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी सगळा कोबी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये हा सगळा कोबी घ्यायचा आहे. कोबी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घालायचा आहे. तर इथे मी एक कांदा घालते. कांदा घातल्यानंतर आपल्याला भरपूर कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर अर्धा चमचा या ठिकाणी आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला घातल्यानंतर 1 चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे. 1 चमचा या ठिकाणी आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. मिरची पावडर घातल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 1 छोटा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं. तर इथे पहा, मी मसाले घातल्यानंतर सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी एक वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे. आपल्याला लागण तसं यामध्ये आपण बेसनपीठ घालणार आहोत. तर मी तुम्हाला पुढे दाखवते की मी किती बेसनपीठ घातलेलं आहे. पण खूप जास्त पण आपल्याला या ठिकाणी बेसनपीठ वापरायचं नाही आहे. इथं मी एका वाटीमधलं सुद्धा बेसनपीठ ठेवणार आहे. तर व्यवस्थित आपला त्याचा असा छोटे छोटे बॉल्स तयार होतील या पद्धतीने आपल्याला इथं बेसनपीठ घालायचं आहे. तर इथे मी बेसनपीठ घालते आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. पाण्याचा वापर आपल्याला अजिबातसुद्धा करायचा नाही आहे, कारण कांदा आणि कोबी असल्यामुळे लगेच मीठ घातल्यामुळे लगेच पाणी सुटतं. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर इथे पाहू शकता, मी बेसनपीठ घातल्यानंतर अगदी छान व्यवस्थित बॉल्स तयार होतात ते. तर एका वाटीमधलं मी इथे बेसनपीठ तेवढं ठेवलेलं आहे, म्हणजे अंदाजे ते 2 चमचे तरी बेसनपीठ असेल. तर चला, बेसनपीठ घातलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. तर चला, इथे मी बॉल्स तयार करून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला माझे नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन येईल. तर खूप जास्त मोठे मोठे बॉल्स तयार करू नका. अगदी छोटे छोटे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तयार करा. अजूनपर्यंत मी तुम्हाला रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं, तर आत्ता सांगते. आज आपण कोबीपासून कोफ्ता करी बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने. तर इथे पाहू शकता तुम्ही, आपले बॉल्स तयार करून झालेले आहे. तर एका साईडला इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. या तेलामध्ये मी आधी भजी तळून घेतली होती, मग तेच तेल या ठिकाणी मी वापरलेलं आहे. तर तेल गरम झालं की गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे बॉल्स तेलामध्ये सोडायचे आहेत आणि दोन्ही साईडनी आपल्याला तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त मोठ्या गॅसवर तळू नका. आपल्याला या ठिकाणी मीडियम गॅसवरच हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत. नेहमी तीच कोबीची भाजी खाऊन कंटाळतो, मग कधीतरी काहीतरी वेगळं केलं ना, तर घरातले सुद्धा अगदी आवडीने खातात. आणि या पद्धतीने तुम्ही जर केली ना, तर नेहमी हीच पद्धत वापरून करतात. एवढी मस्त टेस्टी ही भाजी तयार होते. तर इथे पाहू शकता तुम्ही, छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि दोन्ही साईडने मस्त असे क्रिस्पी बॉल्स मी तळून घेतलेले आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते मी आणि अशाच पद्धतीने इथे मी दुसरेसुद्धा बॉल्स तळून घेणार आहे. ह्या भाजीसाठी खूप जास्त वेळ लागत नाही बरं का, अगदी झटपट तयार होते. तुम्ही पाहुणे आल्यावर करा किंवा उपवास सोडायला करा, अगदी मस्त टेस्टी भाजी तयार होते. हॉटेलच्या भाजीलासुद्धा मागे सारण ते सुद्धा अगदी कमी साहित्यात मी तुम्हाला दाखवलेले आहे. तर इथे पाहू शकता, दुसरेसुद्धा बॉल्स मी तळून घेतलेले आहे. तर त्या कढईमधलं मी तेल काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं अगदी तेल त्यामध्ये ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे घालायचे आहेत. तर इथे मी मोठे मोठेच कांदे कट करून घेतले होते. तर या ठिकाणी मी छोटे 2 कांदे वापरलेले आहे. तर कांदा आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा आहे. रंग अजिबात कांद्याचा आपल्याला बदलून द्यायचा नाही आहे. तर इथे मी 2 मिनटं कांदा परतवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला 2 छोट्या साईजचे लाल बुंद टोमॅटो घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 9 ते 10 काजू घालायचे आहेत. काजू घातल्यानंतर आलं आणि लसूण घालायचं आहे.
आलं लसूण घातल्यानंतर आपल्याला 2 मिनटं हे सगळं साहित्य तेलावर परतवून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मी 2 मिनटं परतवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला सगळे वाटण थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं हे बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही आपलं वाटण थंड झालेलं आहे। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं हे साहित्य घालते आणि बारीक असे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मी बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर वाटण तयार झालं की त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी करायची आहे। तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर इथे या ठिकाणी मी तळलेलंच तेल वापरलेलं आहे। तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे तेलामध्ये तडतडले की त्यानंतर या ठिकाणी आपण तमालपत्र घालणार आहोत। तमालपत्र तेलामध्ये तडतडलं की आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि तेलावर अगदी 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं आहे। वाटण परतत असताना लगेच तेल साईडला सुटतं, मग समजून जायचं की वाटण अगदी आपलं व्यवस्थित परतलेलं आहे आणि वाटणाचा रंग देखील बदलतो। इथं पाहू शकता तुम्ही। तर वाटण परतलं की त्यानंतर आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत। छोटा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। गरम मसाला घातल्यानंतर 1.5 चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे। 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालणार आहोत। त्यानंतर इथे मी किचन किंग मसाला वापरलेला आहे। तुम्ही किचन किंग मसाल्याच्या ऐवजी सब्जी मसाला वापरला तरी चालेल। इथे मी पोह्याचे 2 चमचे किचन किंग मसाला वापरलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मसाले घातले की आपल्याला परत व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं परतवून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही वाटणारा रंग देखील खूप सुंदर आलेला आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत या ठिकाणी मी परतवून घेतलेलं आहे। वाटण परतलं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे। या ठिकाणी मी गरम पाणी करून घेतलं होतं। तर आपली कोणतीही रस्सा भाजी असताना त्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। नेहमी मी सांगते की कोणतीही रस्सा भाजी करताना आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे, कारण गरम पाणी घातलं की अगदीच चव ही भाजीला मस्त येते। तर गरजेनुसार पाणी घातलं की परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केलं की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ घालायचं, परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही 3 ते 4 मिनटं भाजी अगदी व्यवस्थित उकळून घ्यायची आहे। तरी ते पाहू शकता तुम्ही मी भाजी उकळून घेतलेली आहे आणि थोडीशी भाजी दाटसर सुद्धा झालेली आहे। तर त्यानंतर आपण जे बॉल्स तळून घेतले होते ते आपल्याला भाजीमध्ये सोडायचे आहेत। आहे की नाही वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला आज कोबीची भाजी दाखवलेली। तीच कोबीची भाजी खाऊन कधीतरी कंटाळा येतो, मग काहीतरी वेगळं केलं ना तर खरंच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील आणि कोबी नाक मुरडणारे ते देखील अगदी आवडीने खातील। तर इथे पाहू शकता मी सगळे भाजीमध्ये बॉल सोडलेले आहे। त्यानंतर आपल्याला ही भाजी परत 2 ते 3 मिनटं उकळून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मी भाजी उकळून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गरमागरम आपली कोफ्ता करी तयार झालेली आहे। तुम्ही चपाती संग किंवा नान संग सुद्धा खाऊ शकता। तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत